बघा तर मासे आणलेत, 1 किलो आणलेत, म्हणजे 1 किलोचे वरच आहे. गोवा सुरमई म्हण. तर हे मासे आणले. बघते आता, धुते आणि थोडे तळते, म्हणजे थोडे फ्राय करते आणि थोडा रस्सा भाजी करते, म्हणजे ह्याच्यात काटे नसतात ना. तर बघूत आता. आणि कुकर बदली नाही केलं. कुकर ते दुकानदार म्हणले कुकर घेऊन जावं, चांगलं आहे कुकर. तर फक्त ते वायसर बसवलं. 1200चं कुकर आहे, कशाला उगाच नाही का म्हटले. तर ठीक आहे, नवीन दुसरा कुकर बघितलं 600 रुपयाचा, ते पण कुकर नाही आणलं. चला जाऊ द्या. आता मासे धुते पहिल्यांदा. तर मासे एकदम स्वच्छ धुतले 4-5 पाण्यात. बघा आता मला असं वाटतं सगळ्या माशाला नाही का पहिलं मसाला आणि मीठ लावून घेते, म्हणजे थोडे फ्राय करते आणि तसंच भाजी पण करू आपण. तर बघा मसाला टाकते मी. मसाला अजून टाकते जरा, आहे का नाही, म्हणजे जास्तच असलेलं बरं आहे, कारण मस्त. आणि थोडं गरम मसाला पण टाकते चवीसाठी, आहे का नाही. काय शेवटी आपली मर्जी आहे. आणि मीठ पण टाकते. मीठ अजून जरा टाकते, कारण मासे जास्त आहे. ते सगळं मॅच करून घेते. मॅगी मसाला पण टाकायला लागले जरा, हाय ते टाकून घेते, आहे का नाही. हे बघा मस्त मसाला लावून झाले. आता मसाला पण भाजून घेते, कोथिंबीर पण काढून ठेवले, रस्सा भाजी पण करते आणि इथं कॉफी गरम करून घे. फुल कुटाणा करते मला. पण टेन्शन आलंय, एक तर उद्या आहे सोमवार, एवढं आणलंय, संपणार आहे का ते. पावशेर घ्यायला गेले आणि 1 किलो घेऊन आले. हे असं आहे. बघूत आता, वाटतं येतं आपल्याला. शेजार पाजार धर्म आहे. इकडे मस्त भाजी उकळते बघा, तर्रीदार पाहू शकता तुम्ही. आणि एकीकडं मस्तपैकी मासे तळायला टाकले. तर बघा फ्राय मस्त कडक फ्राय केले आणि रस्सा पण खूप छान झालेला आहे. बघा तर्रीदार रस्सा पण झाले, पाहू शकता तुम्ही. तर आणि खूप टेस्टी पण झालेले आहे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा मला. हे एकदम मस्तपैकी रस्सा भाजी पण झालेली आहे माशाचं, आणि फ्राय पण मस्त कडक तळलेलं आहे. तर कसं वाटलं सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा प्लीज. ओके बाय.